नमस्कार. आज आपण आहोत मानस वानखळेकडे, जो PR पोटेचा स्टुडंट आहे. वर्षभर अतिशय छान पद्धतीनं सेल्फ स्टडी जिनियसच्या माध्यमाने केलेली आहे. विशेष म्हणजे शाळा आणि क्लास हे असल्यानंतरही त्याचा पॅक शेड्यूल मधून कोणत्याही वेळेला त्यांनी सातत्यानं दररोज वेळ काढून सेल्फ स्टडीला दिलेला आहे. जेवढे त्याचे पर्सेंटेज आहेत तेवढंच त्याचं नॉलेज आहे. त्याकरता संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे मानसचं खूप खूप अभिनंदन आहे. त्याचसोबत आमच्या मानसच्या आई सुद्धा आपल्या सोबत आहे. या संदर्भात वर्षभर त्याने जिनियसच्या माध्यमाने कसा अभ्यास केला आणि त्याचा नेमका त्याला काय फायदा झाला या जाणून घेऊया त्याचं रहस्य त्याच्या आईकडून. ठीक आहे. तर नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुमचं जिनियस तर्फे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. तर मला एवढं विचारायचं आहे मॅडम की जिनियस हा प्रोग्राम जो आहे, जो सेल्फ स्टडीच्या माध्यमाने मुलं त्याला करतात, तर त्याचा फायदा मुलांना काय होतो, तुम्ही काय सांगाल इतर पालकांना? मी एवढंच सांगेल की जिनियस म्हणजे घरचा अभ्यास. बरोबर. आणि शाळा आणि ट्युशन मध्ये तुम्ही किती अभ्यास करा, घरचा अभ्यास अतिशय महत्वाचा असतो. बरोबर. आणि जिनियसच्या माध्यमातून एवढी काळजी घेतली जाते मुलांची, सगळे पेपर व्यवस्थित चेक केल्या जातात आणि ते स्ट्रिक्टली चेक केल्या जातात. कठीण पेपर काढले जातात, सेंटरवर एक्झाम घेतल्या जाते. बरोबर. म्हणजे सेंटरची प्रॅक्टिस मुलांना होते की सेंटरवर जायचं, स्वतःचा रोल नंबर स्वतः चेक करायचा. बरोबर. सेंटरवर अर्धा तास आधी पोहोचायचं. बरोबर. त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि स्ट्रिक्टली फॉलो करून घेते जिनियस. जर अर्धा तास आम्ही लेट जर गेलो थोडंसं 5-10 मिनिटं तर एंट्री नसते. सगळं बिलकुल बोर्ड सारखं ट्रीट करतात. त्याच्यामुळे मुलांना एक आत्मविश्वास निर्माण होतो की आपण बोर्डच्या एक्झामसाठी रेडी आहे. आणि त्याच्यानंतर जिनियसच्या माध्यमातून एवढं चांगलं ट्रीट केलं जाते मुलांना, पेपर सगळे सोडवून चेक करून, की आमच्या पालकांना म्हणजे पालकत्वच तुम्ही घेता सरळ. बरोबर. बरोबर. पालकांना आवश्यकताच नाही राहत किंवा त्यांची काही वेगळी केअर घ्यायची. बरोबर. जिनियस म्हणजे मी तर म्हणेल की ते त्यांचे पॅरेंट्सच आहे एक प्रकारचे. बिलकुल. तर अशा प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर पेपर दिले आणि मी एवढंच म्हणेल की इस्ट ऑर बेस्ट, जिनियस इज द बेस्ट. बोर्डाचा पेपर त्याने दिला. तर बोर्डाचा पेपर देत असताना किती टाइम लागत होता त्याला पेपर द्यायला? पेपर द्यायला 3 तासाचा पेपर असतो. तर माझा मुलगा 2.5 तासामध्ये पेपर देऊन सगळं चेकिंग वगैरे करून आणि ते चांगल्या सुंदर अक्षरामध्ये 2.5 तासात त्याचा पेपर पूर्ण व्हायचा. अर्धा तास तो बसायचा, मला येऊन सांगायचा की आई मी अर्धा तास बसलो होतो आज. म्हणजे ही गोष्ट बिलकुल, ही गोष्ट मला असं वाटतं जास्तीत जास्त पेपर सोडवल्यामुळे त्याचा फायदा झाला असं त्याला तुम्हाला? हो, पेपर सोडवल्यामुळे आणि कशा पद्धतीने बोर्डाचा पेपर कसा सोडवायचा हे मुलांना माहित नसते. बरोबर. पेपर तर ते सोडवतात, करेक्ट, 3 तासात ते सोडवतील. कशा पद्धतीने मार्जिन कशी आखायची, जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बिलकुल, काना मात्रा विलांटी आहे, रस्व दीर्घ हे नसते समजत त्यांना. बिलकुल. पण त्या छोट्या छोट्या गोष्टी जिनियस कडून त्यांची केअर केल्या जाते आणि त्यांना सांगितलं जाते. त्याचा फायदा निश्चितच होतो. मला एवढं म्हणायचं मॅडम की वर्षभर जर जिनियस सातत्याने आणि प्रॉपरली जर मुलांनी केलं तर त्याचा फायदा त्यांना होईल का? तुम्हाला काय वाटतं? मला वाटते सर की मला तर वाटते की 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष त्यांनी घ्यायला पाहिजे. बिलकुल. फक्त 10वीतच नाही, 10वीत घेतलं तर तो मुलगा 97-98 पर्यंत जातो, प्रश्न नाही. पण तो जर 8वी पासून घेतला तर मला वाटतं की तो मुलगा निश्चितच बोर्डात प्रथम राहील. बिलकुल, नक्कीच. जर सुरुवातीपासून जर गेला तर त्याचा जास्त बेटर होईल. बिलकुल. मला एवढं विचारायचं मॅडम की बाई इतर पालकांनी आपल्या मुलांकरता जिनियस घ्यावा का? तुम्ही काय सजेस्ट कराल? निश्चितच सर, ऑब्व्हियसली जिनियसच बेस्ट आहे तुमच्या मुलांसाठी. जसं माझ्या मुलासाठी बेस्ट ठरलं तसंच तुमच्या मुलांसाठी पण हे बेस्ट ठरेल. आणि जिनियस म्हणजे घरचा अभ्यास, तुम्हाला काहीही वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. मग राईट. चला, खूप खूप धन्यवाद मॅडम. ज्या पद्धतीनं वर्षभर मानसने अभ्यास केला, आज माझ्या मते आमच्या संपूर्ण जिनियसच्या टीमच्या मते जेवढे त्याचे पर्सेंटेज आहेत मानसची तेवढीच गुणवत्ता आहे. आणि मी नेहमी सांगतो पुढील भविष्यामध्ये तुम्हाला गुणांपेक्षा गुणवत्ताही महत्वाची असते, ती मानसकडे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जो आम्हाला अमूल्य वेळ दिला त्याच्यासाठी आणि मानसनं जे घवघवीत संपादन केलं CBSE बोर्डमध्ये, त्यासाठी त्याचं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे तुमचं सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. धन्यवाद सर.